नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन विषयाला, एका नवीन सब्जेक्टला, ज्याचं नाव आहे न्यूमेरिकल मेथड. सो न्यूमेरिकल मेथडमध्ये ब्रॉडली जर तुम्ही मेमरी मॅप, कन्सेप्ट मॅप बघितला तर 4 प्रकारच्या न्यूमेरिकल मेथड आपण ह्या ठिकाणी शिकत असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत न्यूमेरिकल मेथड फॉर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. सो नेहमी लक्षात ठेवा, सिस्टीम आपण कधी म्हणतो? सिस्टीम आपण कधी म्हणतो ज्या वेळेस एक पेक्षा जास्त इक्वेशन असतील. म्हणजे कसे? 2 इक्वेशन, 3 इक्वेशन, 4 इक्वेशन, 5 इक्वेशन, 2 ऑर मोर दॅन 2 इक्वेशन ज्या वेळेस असतील तर आपण त्याला ह्या ठिकाणी सिस्टीम म्हणत असतो. आणि या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याकडे काही डायरेक्ट मेथड अवेलेबल आहेत, जशा की गॉस इलिमिनेशन मेथड, गॉस जॉर्डन मेथड, त्यानंतर आहे एलयू डिकम्पोजिशन मेथड. याच्या अगोदर आपण शिकलेल्या मेथड जसे की क्रॅमर्स रूल मेथड आहे, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आहेत. तर या सर्व मेथड या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आहेत, ज्यांना मी डायरेक्ट मेथड म्हणतो, बिकॉज इट गिव्स द एक्झॅक्ट सोल्युशन. जर एक्झॅक्ट सोल्युशन देत असेल तर आपण त्याला डायरेक्ट मेथड म्हणतो. यासोबतच सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी काही इनडायरेक्ट मेथड आहेत, त्यालाच मी अप्रॉक्सिमेट मेथड किंवा इटरेटिव्ह मेथड म्हणत असतो, ज्यामध्ये खास करून आपल्याला गॉस जॅकोबी मेथड आणि गॉस सिडेल मेथड यांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी न्यूमेरिकल मेथडमध्ये सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यामध्ये काही मेथड्स आपला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर न्यूमेरिकल मेथडमध्ये जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आहे मित्रांनो न्यूमेरिकल इंटिग्रेशन्स. आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये खास करून 3 महत्त्वाचे रूल आपल्याला स्टडी करायचे असतात. नंबर 1 ट्रॅपेझॉइडल रूल, देन नंबर 2 सिम्पसन 1/3 रूल आणि सिम्पसन 3/8 रूल. तर या तिघ रूलचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आफ्टर दॅट सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन, ज्यामध्ये अल्जेब्राइक इक्वेशन और ट्रान्सेंडेंटल इक्वेशन येत असतात. सो अल्जेब्राइक, व्हॉट इज द ट्रान्सेंडेंटल इक्वेशन? जे अल्जेब्राइक नाही आहेत त्यांना आपण ट्रान्सेंडेंटल इक्वेशन म्हणतो, ज्यामध्ये खास करून एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, ट्रिग्नोमेट्री टाइप ऑफ फंक्शन येत असतात, जे की नॉन लिनियर टाइप ऑफ इक्वेशन्स आहेत. तर त्यांचं सोल्युशन बायसेक्शन मेथड, रेग्युला फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, सिकेंट मेथड, तर यांचा वापर करून आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. देन सोल्युशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, जे डिफरन्शियल इक्वेशन असतात ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असतात, सो त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. तर याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जवळजवळ या ठिकाणी 4 प्रकारच्या न्यूमेरिकल मेथड्स आहेत, जसं की युलर्स मेथड, त्यानंतर आहे मॉडिफाईड युलर्स मेथड, इकडे आहे मित्रांनो रंगेकट्टा सेकंड ऑर्डर मेथड, रंगेकट्टा 4th ऑर्डर मेथड. तर अशा आपल्याकडे ज्या मेथड्स अवेलेबल आहेत त्यांचा आपण 1 बाय 1 अभ्यास करणार आहोत. सो न्यूमेरिकल मेथड या टॉपिकच्या, या सब्जेक्टच्या अंडर आपल्याला एवढ्या मेथड्सचा अभ्यास करायचा आहे. सो 1 बाय 1 मी तुम्हाला एक एक मेथड या ठिकाणी मित्रांनो शिकवणार. प्रत्येक मेथडचा न्यूमेरिकल क्वेश्चन घेणार, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी ह्या ठिकाणी तुम्हाला शिकवणार. व्यवस्थित सगळं बघायचं. एक्झाम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर ह्या ठिकाणी अलाउड आहे, तर त्याचा तुम्ही वापर करायचा आणि सोल्युशन फाइंड आउट करायचं. एकदा सोल्युशन आल्यानंतर आपण त्याचा पडताळा सुद्धा करू, क्रॉस चेक सुद्धा करू, त्याची मेथड मी तुम्हाला ह्या ठिकाणी शिकवेल. सर्व काही समजून झाल्यानंतर काही डाऊट्स वगैरे जर असले तुम्हाला तर ते लिहून ठेवत जा लाईव्ह लेक्चरमध्ये, आणि नंतर तुम्ही मला कॉल करून तो डाऊट्स विचारू शकता. मग आता मी सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, तर याचे सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. आणि सगळ्यात अगोदर मी डायरेक्ट मेथड तुम्हाला शिकवतो. मित्रांनो पुन्हा लक्षात घ्या, व्हॉट इज द डायरेक्ट मेथड? डायरेक्ट मेथड गिव्स द एक्झॅक्ट सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. ज्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहेत त्यांचं एक्झॅक्ट सोल्युशन आपल्याला डायरेक्ट मेथडने कॅल्क्युलेट करता येतं. याच्या अगोदर 11वी 12वी मध्ये किंवा 10th मध्ये तुम्ही क्रॅमर्स रूलचा अभ्यास केला असेल, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा अभ्यास केला असेल, इवन रँक ऑफ मॅट्रिक्स या कन्सेप्टचा वापर करून सुद्धा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. बट मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे गॉस इलिमिनेशन मेथड. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी सुरू करतो गॉस इलिमिनेशन मेथड. सो काही थ्योरेटिकल गोष्टी आपण ज्या रिक्वायर्ड आहेत, बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारत असताना आपल्याला असा प्रश्न विचारला जात असतो की इनलिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ न्यूमेरिकल मेथड फॉर सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, देन एक्सप्लेन वन ऑफ देम इन ब्रीफ, म्हणजे एखादी मेथड पूर्ण ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करा, आणि सॉल्व्ह द गिवन सिस्टीम बाय सुटेबल मेथड. अशा प्रकारचा 10 मार्काला प्रश्न विचारला जात असतो. तर त्यामुळे थोडासा थ्योरेटिकल पार्ट आपल्याला प्रत्येक मेथडचा माहिती पाहिजे. सो पहिल्यांदा गॉस इलिमिनेशन मेथड बघूया. सो गॉस इलिमिनेशन ही जी मेथड आहे, पहिला पॉइंट यामध्ये असणार की ही डायरेक्ट मेथड आहे. ही काय आहे? डायरेक्ट मेथड. सो इट इज डायरेक्ट मेथड for solution of linear equations.
सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. सर याचा अर्थ काय होतो? ओके, याचा अर्थ काय होतो? डायरेक्ट मेथड म्हणजे काय? सो इट गिव्स एक्झॅक्ट सोल्युशन. हे काय देणार आपल्याला? एक्झॅक्ट सोल्युशन देणार. इट गिव्स एक्झॅक्ट सोल्युशन. या मेथडमध्ये लक्षात घ्या, गॉस इलिमिनेशन मेथडमध्ये फॉरवर्ड इलिमिनेशन करावं लागतं आणि बॅकवर्ड सबस्टिट्यूशन करावं लागतं. सर याचा अर्थ काय होतो तेही मी तुम्हाला सांगेल. लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, सो इन दिस मेथड फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आपण इलिमिनेशन करत जातो. इलिमिनेशन अँड backward substitution is carried out. ओके, तर यामध्ये आपण या ठिकाणी काय करतो? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये इलिमिनेशन करत जातो आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन करतो. आता याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी एक्झाम्पलच्या मदतीने नक्कीच समजून सांगेन. हे झाले 3 पॉइंट. याच्यानंतर इन दिस मेथड ऑगमेंटेड मॅट्रिक्स किंवा शब्द असू शकतो कोइफिशियंट मॅट्रिक्स, ऑगमेंटेड मॅट्रिक्स और कोइफिशियंट मॅट्रिक्स इज कन्वर्टेड into upper triangular matrix. काय म्हटलं मी या ठिकाणी? लक्षात आलं तुम्हाला? सो जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे किंवा ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे तर त्याला कन्वर्ट कशात केलं जात असतं? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. ओके, सो विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. सो हे काही थ्योरेटिकल पॉइंट्स आहेत मित्रांनो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजेत. आता मी 1 बाय 1 पुन्हा हे रिवाइज करतो, हायलाइट करतो आणि प्रत्येक पॉइंट तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. बघा काय म्हटलं मी तुम्हाला? सो इट इज अ डायरेक्ट मेथड फॉर द सोल्युशन ऑफ, कशासाठी वापरली जाते? फॉर द सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. सर डायरेक्ट का म्हणायचं? बिकॉज इट गिव्स एक्झॅक्ट व्हॅल्यू. इथं अप्रॉक्सिमेट नाही तर आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशन, एक्झॅक्ट व्हॅल्यूज आपल्याला भेटतात. इन दिस मेथड हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. फॉरवर्ड इलिमिनेशन आणि बॅकवर्ड सबस्टिट्यूशन कॅरीड आउट. म्हणजे ह्या मेथडमध्ये फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आपण इलिमिनेशन करत जातो आणि एका पर्टिक्युलर स्टेज नंतर आपण बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये सबस्टिट्यूशन करत जातो आणि डायरेक्टली आपल्याला सोल्युशन भेटतं. आणखी एक महत्वाचं आहे की जो ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा अर्थ होतो कंबाईन मॅट्रिक्स किंवा काही ठिकाणी कोइफिशियंट मॅट्रिक्स असं पण लिहिलेलं असतं. कोइफिशियंट मॅट्रिक्सचा आपण कन्वर्ट कशात करतो? इन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचा नाही, फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचा. मग आता आपण ह्या पर्टिक्युलर मेथडचा आपण ह्या ठिकाणी काय करूया? लक्ष द्या, आपण याचं वर्किंग रूल बघू. ही जी काही पर्टिक्युलर मेथड आहे ज्याचं नाव आहे गॉस इलिमिनेशन मेथड, आपण त्याचा वर्किंग रूल बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, लक्ष द्या, आपल्याला अशा पद्धतीने गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिल्या जातील. लिनियर इक्वेशन. सो व्हॉट इज सिस्टीम? सिस्टीम म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त इक्वेशन असतील तर आपण त्याला या ठिकाणी सिस्टीम म्हणत असतो. सो गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलं जाणार आपल्याला. सपोज ते आपल्याला ह्या फॉर्म मध्ये दिले. लक्ष द्या, इकडे बघा. सो a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1. सो a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2. a3x प्लस b3y
प्लस C3Z इक्वल टू D3. ओके, सो ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहेत. सो यांना एकत्रपणे मी काय म्हणणार, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आता याचं सोल्युशन फाइंड आउट करा म्हणजे काय की यामध्ये मित्रांनो जे काही अननोन्स आहेत, तर अननोन्स कोण आहे याच्यामध्ये, एक्स वाय आणि झेड. तर एक्स वाय आणि झेड ची अशी व्हॅल्यू शोधून काढायची की ती पहिलं इक्वेशन सॅटिस्फाईड करेल, दुसरं इक्वेशन सॅटिस्फाईड करेल आणि सोबतच तिसरंही इक्वेशन सॅटिस्फाईड करेल. अशा व्हॅल्यूला सोल्युशन असं म्हटलं जातं. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की सर सपोज जर पहिले 2 इक्वेशन सॉल्व्ह झाले आणि तिसरं इक्वेशन जर सॅटिस्फाईड नाही झालं तर त्याला सोल्युशन म्हणता येत नाही, किंवा एकाला सॅटिस्फाईड केलं आणि 2 उरलेले सॅटिस्फाईड नाही झालं तर तरीही त्याला सोल्युशन म्हणता येत नाही. सायमल्टेनियस इक्वेशन आपण त्याला कधी म्हणतो किंवा सोल्युशन कधी म्हणतो, जेव्हा तो सायमल्टेनियसली तिघं इक्वेशनला सॅटिस्फाईड करेल. ओके, मग आता बघा स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय. तर अशा पद्धतीने एक सेट ऑफ इक्वेशन ज्याला आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणतो हे असं आपल्याला दिलं जाणार. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये आपण याला कन्वर्ट करणार आहोत मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. सो पहिल्या स्टेप मध्ये आपण कशात कन्वर्ट करणार, द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कन्वर्टेड इनटू द मॅट्रिक्स फॉर्म. सो स्टेप नंबर 1 मध्ये आपण याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. तर बघा स्टेप नंबर 1, स्टेप 1, द मॅट्रिक्स फॉर्म, the matrix form of given equation is तर सगळ्यात पहिली स्टेप काय की आपल्याला काय करायचं, तो गिवन सेट ऑफ लिनियर इक्वेशन जो दिलाय त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आणि हा मॅट्रिक्स फॉर्म राजे हो असा असतो. बघा Ax इक्वल टू बी, Ax इक्वल टू बी. सर व्हॉट इज Ax इक्वल टू बी, तर ह्या ठिकाणी ए जो असतो वेअर ए इज नोन ॲज अ कोइफिशियंट मॅट्रिक्स. ए ला काय म्हणायचं, कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे, कोइफिशियंटचा हा मॅट्रिक्स आहे. आणि बघा तुम्हाला तयार करता येतो का कोइफिशियंट मॅट्रिक्स, तर कोइफिशियंट मॅट्रिक्स बघा असा तयार करायचा, हे लक्ष द्या. बघा सो एक्सचा कोइफिशियंट काय आहे A1, वायचा कोइफिशियंट B1, झेडचा कोइफिशियंट C1. सो A1 B1 C1 आर द कोइफिशियंट ऑफ एक्स वाय झेड पहिल्या रो मध्ये. नंतर दुसऱ्या रो मध्ये A2 B2 C2, देन A3 B3 आणि C3. तर याला म्हणतात कोइफिशियंट मॅट्रिक्स. सो सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, असा एक कोइफिशियंट मॅट्रिक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो ए काय आहे बघा लक्षात द्या मित्रांनो, ए इज नोन ॲज अ कोइफिशियंट मॅट्रिक्स. व्हॉट इज बी, तर या ठिकाणी जो बी आहे त्याला म्हणतात कॉन्स्टंट मॅट्रिक्स. बी ला काय म्हणायचं, कॉन्स्टंट मॅट्रिक्स. जे काही इक्वल टू साइनच्या राईट हँड साईडला आहे, हे बघा जे राईट हँड साईडला आहे ते कॉन्स्टंट नंबर्स आहेत, तर त्यांचा मॅट्रिक्स D1 D2 D3 नोन ॲज कॉन्स्टंट मॅट्रिक्स. हा आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. तर बघा हा होता कोइफिशियंट मॅट्रिक्स आणि हा आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. त्याच्यानंतर एक्स जो आहे तो काय आहे, व्हेरिएबल मॅट्रिक्स. तर एक्स काय आहे, व्हेरिएबल मॅट्रिक्स. मॅट्रिक्स सो बोलाव व्हेरिएबल मॅट्रिक्स. सो व्हेरिएबल कोणकोणते इथं, एक्स वाय आणि झेड. सो एक्स वाय झेड हे काय आहेत राजे हो, व्हेरिएबल आहेत. तर बघा सगळ्यात पहिली स्टेप काय आपली या ठिकाणी, द मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन्स. जो जे काही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेला आहे त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आणि हा आहे मॅट्रिक्स फॉर्म Ax इक्वल टू बी. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर यामध्ये जो ए आहे तो काय, कोइफिशियंट मॅट्रिक्स, जो बी आहे तो काय, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, आणि जो एक्स आहे तो काय आहे, व्हेरिएबल मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये तुम्ही प्रिपेअर करायचं ऑगमेंटेड मॅट्रिक्स. सर व्हॉट इज ऑगमेंटेड मॅट्रिक्स ते पण सांगतो. बघा सो स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 2, प्रिपेअर ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ओके, सो काय करायचं आपल्याला या ठिकाणी, ऑगमेंटेड मॅट्रिक्स प्रिपेअर करायचा. आणि हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स असा असतो बघा, ऑगमेंटेड मॅट्रिक्स तर हा दिसताना असा दिसतो आपल्याला, हा आहे आपला ऑगमेंटेड मॅट्रिक्स. बरोबर, सो हा काय ऑगमेंटेड मॅट्रिक्स. आणि या ऑगमेंटेड मॅट्रिक्सलाच म्हणतात कंबाईन मॅट्रिक्स. सो कंबाईन मॅट्रिक्स कुणाकुणाला कंबाईन केलंय मी, ए म्हणजे काय कोइफिशियंट मॅट्रिक्स आणि बी म्हणजे काय कॉन्स्टंट मॅट्रिक्स. सो ए आणि बी या दोघांना कंबाईन करा. बोला सो ए काय आहे सरजी, A1 B1 C1, नंतर आहे A2 B2 C2, व्हेरी गुड. नंतर आहे A3 B3 आणि C3. आणि मित्रांनो याला पार्टिशन दाखवून इथं काय करायचं, बी म्हणजेच काय कॉन्स्टंट, D1 D2 आणि D3. तर याला म्हणतात ऑगमेंटेड मॅट्रिक्स. हा झाला ऑगमेंटेड मॅट्रिक्स.
आता हा ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा अर्थ होतो कंबाईन मॅट्रिक्स. सो कंबाईन कोणाकोणाला केलंय, कोइफिशियंट ए आणि बी म्हणजे काय, कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स दोघांना मी कंबाईन केलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, एकदा ऑगमेंटेड मॅट्रिक्स प्रिपेअर झाल्यानंतर यामध्ये जो लपलेला कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे बघा, हा या कोइफिशियंट मॅट्रिक्सचा याला कन्व्हर्ट करायचं. सो कन्व्हर्ट बघा, मी डायरेक्ट स्टेप नंबर 3 म्हणतो इथं. सो स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं बघा, स्टेप 3. सो स्टेप 3 मध्ये कन्वर्ट the coefficient matrix हा बघा, हा जो काही पोर्शन आहे हा A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 याला कोएफिशिएंट म्हणतो आपण. सो कन्वर्ट द कोएफिशिएंट मॅट्रिक्स इनटू अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय युजिंग, कशाचा वापर करणार, अगदी बरोबर बोलो, बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करायचा नाही. आणि देन लास्ट स्टेप नंबर 4 मध्ये काय करणार राजे हो, आता तुम्ही अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवलेला आहे. नाउ बाय युजिंग बॅकवर्ड सबस्टिट्यूशन मेथड फाइंड आउट द सोल्युशन. सो बाय युजिंग backward substitution method find out the solution. तर बघा राजे हो, अशा नंबर ऑफ स्टेप मध्ये आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे तुमच्या लक्षात आलं का. सो सगळ्यात पहिल्यांदा जे काही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे, जी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला दिलंय त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे Ax इक्वल टू बी. सो ए जो आहे तो कोइफिशियंट, बी जो आहे तो कॉन्स्टंट आणि एक्स जो आहे तो व्हेरिएबल मॅट्रिक्स. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ए आणि बी ला एकत्र लिहा, ज्याला आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणतो. असं ऑगमेंटेड मॅट्रिक्स प्रिपेअर करा. आणि या ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे, तर त्या कोइफिशियंट मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचं आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ते कसं करायचं जस्ट मी आता एक्झाम्पल घेतो, तुम्हाला करून दाखवतो. आणि शेवटी बाय युजिंग बॅकवर्ड सबस्टिट्यूशन मेथड आपण काय फाइंड आउट करणार, सोल्युशन फाइंड आउट करणार. तर हा असतो वर्किंग रूल. असं स्टेप बाय स्टेप आपण गॉस इलिमिनेशन मेथडचा वापर करून सोल्युशन फाइंड आउट करत असतो. मग आता या सगळ्या स्टेप आपण एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया. तर हा आपला क्वेश्चन नंबर 1, ज्यामध्ये म्हटलंय फाइंड आउट द सोल्युशन ऑफ फॉलोइंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन बाय युजिंग गॉस इलिमिनेशन मेथड. जर गॉस इलिमिनेशन मेथड मेन्शन केले तर गॉस इलिमिनेशन मेथडच वापरायची. चला आता स्टेप बाय स्टेप आपण याला सॉल्व्ह करूया. जे काही गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे ते लिहून घेऊ. सो गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज, जी काही गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे ते कॉपी पेस्ट करून घेतो बघा मी, ते पुन्हा खाली लिहून घ्या. ठीक आहे. सो गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज, हे मी लिहून घेतलं. ओके चला स्टेप नंबर 1. व्हॉट इज द स्टेप नंबर 1. सो स्टेप नंबर 1 मध्ये मी आता काय करणार आहे, स्टेप नंबर 1 मध्ये लक्षात घ्या मी प्रिपेअर करणार मॅट्रिक्स इक्वेशन. सो द मॅट्रिक्स इक्वेशन इज, द मॅट्रिक्स इक्वेशन इज, बताओ. सो व्हाट इज द मॅट्रिक्स इक्वेशन सर जी, Ax इक्वल टू बी. हे झालं मॅट्रिक्स इक्वेशन. सांगा मग वेअर या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये ए काय आहे, कोइफिशियंट मॅट्रिक्स. सांगा मग कोइफिशियंट मॅट्रिक्स कोणता आता इथं कसा रेडी करणार कोइफिशियंट मॅट्रिक्स सांगा राजांनो. सो कोइफिशियंट सांगा 1 2 1. सरजी पहिला रो मध्ये कोइफिशियंट बघा, एक्स चा कोइफिशियंट आहे 1, वाय चा कोइफिशियंट आहे 2 आणि झेड चा कोइफिशियंट आहे 1. खालच्या रो मध्ये 2 3 4, व्हेरी गुड. खालच्या रो मध्ये 4 3 2, हा झाला आपला कोइफिशियंट मॅट्रिक्स. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज बी. बी आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे आपला बी. सो बोला कॉन्स्टंट मॅट्रिक्स जो राईट हँड साइड आहे, राईट हँड साइड जी आहे आपली बघा, इक्वल टूच्या राईट हँड साइडला जे आहेत नंबर ते लिहा 8 20 आणि 16. सो हा 8 20 आणि 16 हा झाला आपला कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि नंबर 3 व्हेरिएबल मॅट्रिक्स कोणता आहे, एक्स.
व्हेरिएबल मॅट्रिक्स. बोला इथं व्हेरिएबल कोणकोणते आहेत? एक्स, वाय आणि झेड. एक्स, वाय आणि झेड. तर अशा पद्धतीने स्टेप नंबर 1 झाली आपली, ज्यामध्ये आपण काय करतो? मॅट्रिक्स इक्वेशन लिहून घेतो. सो कोएफिशिएंट मॅट्रिक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स. चलो बताओ स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार? सो स्टेप नंबर 2 मध्ये लक्ष द्या. सो स्टेप नंबर 2, ओके. सो स्टेप नंबर 2 मध्ये आपण प्रिपेअर करत असतो ऑगमेंटेड मॅट्रिक्स. सो प्रिपेअर ऑगमेंटेड मॅट्रिक्स. आणि बोला हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स कसा बरं असतो? सरजी ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे ए आणि बी या दोघांना क्लब करा. ए आणि बी ला क्लब करा. मग बघा इथून आपण ए आणि बी लिहू शकतो का? सांगा बरं, सांगा मला. ए कोणता आहे? तर ए म्हणजे कोएफिशिएंट मॅट्रिक्स. सांगा कोएफिशिएंट मॅट्रिक्स. सर 1 2 1 व्हेरी गुड. देन 2 3 4 व्हेरी गुड. देन 4 3 2 शाबाश. आणि बी म्हणजे काय? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग सांगा कॉन्स्टंट मॅट्रिक्स कोण आहे? 8 20 आणि 16. ठीक आहे, हा झाला आपला ऑगमेंटेड मॅट्रिक्स, कंबाईन मॅट्रिक्स. ए आणि बी ला कंबाईन केलं. नाउ परफॉर्म द रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कन्वर्ट द कोएफिशिएंट मॅट्रिक्स इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता कसा कन्वर्ट करायचा बघा. सो स्टेप नंबर 3 मध्ये, स्टेप नंबर 3, कन्वर्ट कोएफिशिएंट मॅट्रिक्स इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली. ओके. चलो आता आपण अप्लाय करूया रो ट्रान्सफॉर्मेशन. तर बघा राजे हो, व्यवस्थित लक्ष ठेवा मी कशा पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो. तर हा जो काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे तो मी पुन्हा लिहून घेतला. बघा हा पुन्हा लिहून घेऊ. सांगा बरं 1 2, नंतर आपण याला कॉपी पेस्ट करून घेऊ पटकन. हे बघा हा पूर्णच्या पूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्स जो आहे तो आपण पुन्हा लिहून घेऊ इथं. हा बघा झाला ऑगमेंटेड मॅट्रिक्स. आता रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे कसे? चलो लक्ष द्या आता. तर रो ट्रान्सफॉर्मेशन ह्या पद्धतीने वापरायचे. बघा रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ह्या पद्धतीने वापरू शकतात. सो फर्स्ट रो ट्रान्सफॉर्मेशन कसं सोडवायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा इथं असणारा इलिमेंट जो आहे तो आणायचा 1. ठीक आहे, जो की ऑलरेडी दिलेला आहे. आणि हा 1 आल्यानंतर जस्ट याच्या खाली जे काही इलिमेंट्स आहेत त्यांना करायचे 0 बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. सगळ्यात पहिल्यांदा इथं असणारा इलिमेंट आणायचा 1. ठीक आहे, हा इलिमेंट आणायचा 1 आणि त्याच्या खाली असणारे इलिमेंट 0 करायचे बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी म्हणेल की सर इथं 1 आणणं कंपल्सरी आहे का? असं काही नाही. आपलं टार्गेट असं आहे की याच्या खाली असणारे इलिमेंट हे दोघे इलिमेंट 0 करायचे. तुम्ही डायरेक्टली त्याच्या मदतीने पण करू शकतात, पण जर त्याला 1 आणलं तर 0 करणं इझी जातं. ठीक आहे, कारण मला अप्पर ट्रायंग्युलर बनवायचं आहे मॅट्रिक्स. तर बघा मग मी पहिलं रो ट्रान्सफॉर्मेशन काय वापरतो. आता इथं ऑलरेडी 1 आहे. सो त्या 1च्या मदतीने रो नंबर 2 मध्ये जो इलिमेंट आहे रो 2, बरोबर, रो 2 मध्ये इलिमेंट कोण आहे? 2. सो हा जो काही 2 आहे रो 2 याला मी 0 करतो. कसा? 2 टाइम रो 1. बघा रो 2 मध्ये इलिमेंट आहे 2 आणि त्या 2 ला जर 0 करायचं मला -2 लागेल. सो -2 टाइम R1. तसंच जर मला ह्या ठिकाणी R3 मध्ये असणारा इलिमेंट R3 मध्ये 4 आहे आणि मला त्या R3 मध्ये असणाऱ्या 4 ला जर 0 करायचंय तर मला 4 टाइम R1 असं ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागेल. सो पुन्हा लक्षात घ्या, इथं आणायचा 1 आणि त्या 1च्या मदतीने जो की R1 चा इलिमेंट आहे त्याच्या खाली असणारा R2 आणि R3 मधला इलिमेंट करायचा 0. ठीक आहे, सो हे ट्रान्सफॉर्मेशन येतील. आणि आफ्टर दिस ट्रान्सफॉर्मेशन जो नवीन मॅट्रिक्स बनतो त्याला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स म्हणतात आणि असं त्याला दाखवतात, त्या सिम्बॉलने त्याला शो करतात. मग सांगा आता नवीन मॅट्रिक्स कसा तयार होणार. बघा पहिल्या रो मध्ये काही बदल नाही, तर पहिली रो आपण ऍज इट इज लिहून घेऊ. हे बघा पहिली रो 1 2 1 8 ही झाली माझी पहिली रो. आता दुसरी रो कशी बनवायची आहे लक्ष द्या. दुसरी रो कशी बनवायची आहे तर दुसऱ्या रो साठी जस्ट 1 मिनिट. हे बघा दुसऱ्या रो साठी ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन कडे लक्ष ठेवा. दुसऱ्या रो साठी ट्रान्सफॉर्मेशन आहे R2 चा इलिमेंट घ्यायचा 2 -2 टाइम R1. सो 2 -2 0. पुढे R2 चा इलिमेंट 3 -2 टाइम R1. याला -2 टाइम R1 केलं तर -4 बनेल. 3 -4 -1. R2 चा इलिमेंट 4 -2 टाइम 4 -2 इट बिकम 2. R2 चा इलिमेंट घ्यायचा 20 -2 टाइम 8 -2 टाइम 8 म्हणजे 16. 20 मधून 16 गेले त्या ठिकाणी 4. पुढे
R3चा एलिमेंट -4 टाइम R1, R3चा एलिमेंट आहे 4 -4 टाइम, सो इट बिकम 0. हा उसला एलिमेंट R3चा एलिमेंट आहे 3, सो 3 -4 टाइम 2, सो -8, 8 प्लस 3, तर हा झाला -5. पुढे R3चा एलिमेंट 2, 2 -4 टाइम R1, सो 2 -4 -2. पुढे 16, हा घ्या 16 -4 टाइम R1, 8 चौक 32, सो 32, उत्तर किती येणार -16. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी 1 आणायचा प्रयत्न करायचा. व्हेरी गुड. आणि त्या 1च्या मदतीने खालचे एलिमेंट 0 करण्याचा प्रयत्न करायचा. इन द सिमिलर मॅनर इथं काय करायचा, 1 आणायचा प्रयत्न करायचा. ओके, आणि त्याच्या खालचा एलिमेंट 0 करा. मग आता बघा 1 किंवा -1 जरी असलं तरी काय अडचण नाही. या -1च्या मदतीने आपण खालचा एलिमेंट इझिली 0 करू शकतो. पण ट्रान्सफॉर्मेशन काय असेल बघा. सो आता टार्गेट आहे R3चं. रो 3 मध्ये कोण आहे, -5. -5 ला 0 करायचं असेल तर मला लागेल +5, तर असं असणार -5 टाइम R2 का एलिमेंट. R3 आहे -5, त्याला 0 करण्यासाठी मला +5 लागेल, सो -5 टाइम R2. आणि चला आता ट्रान्सफॉर्मेशन यूज करू. सो न्यू मॅट्रिक्स ज्याला म्हणतो आपण इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स. सो 1 2 1 8 पहिल्यामध्ये चेंज नाही, दुसऱ्यात 0 -1 2 4 दुसऱ्यात बदल नाही, तिसऱ्यात बदल कसा आहे सरजी, R3 -5 टाइम 0, -5 टाइम 0. हा बघा -2 -5 टाइम R2चा एलिमेंट कोण आहे 2, सो -2 आणि -10, हे बघा हे झाले -10 -2, हे झाले -12. पुढे R3चा एलिमेंट -16 -5 टाइम R2चा एलिमेंट 4, सो बघा हे झाले 4 पंचे 20, -20 -16 -36, बरोबर 36. यस. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण हा बनवला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, बघा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कोणाला म्हणतात. हा झाला माझा डायगोनल, आणि डायगोनलच्या खाली जर एलिमेंट 0 असतील देन इट इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा असा वरती ट्रायंगल दिसतो, बरोबर का नाही. सो डायगोनलच्या खाली असणारे एलिमेंट जर 0 झालेत तर याला आपण म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो फायनली मी याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि एकदा का हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला, नाउ यूज द बॅकवर्ड सबस्टिट्यूशन मेथड टू फाइंड आउट द सोल्युशन. मग आता बॅकवर्ड सबस्टिट्यूशन वापरूया आपण. हा झाला आपला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो दिस इज, हे बघा दिस इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. नाउ यूज backward substitution method to find out solution. आता हा बॅकवर्ड सबस्टिट्यूशन काय प्रकार आहे बघा, याच पेजवर घेऊ आपण. नाही, एक काम करू, पुढच्या पेजवर घेऊन टाकू. आता बॅकवर्ड सबस्टिट्यूशन काय प्रकार आहे लक्ष द्या. हा जो काय मॅट्रिक्स आपण बनवलाय, बरोबर, त्याला खालून वरती जायचं. तर याला खालून वरती जायचं म्हणजे रो 3 चा वापर करून सोल्युशन फाइंड आउट करा, देन रो 2 चा वापर करून सोल्युशन फाइंड आउट करा, आणि देन रो 1. सो खालून वरती जायचं. आता फॉरवर्ड इलिमिनेशन मध्ये काय केलं आपण, फॉरवर्ड इलिमिनेशन मध्ये 1 च्या मदतीने त्याच्या खालचे एलिमेंट 0 केले. त्याच्यानंतर हा डायगोनल एलिमेंट 1 किंवा -1 आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्या खालचा एलिमेंट 0 केला. सो फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आपण इलिमिनेशन करत आलोय. आता बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आपण सबस्टिट्यूशन करत जाऊ. तर बघा मित्रांनो, मी याला काय करतो, कॉपी पेस्ट करून घेतो पुढच्या पेजवरती. हे बघा, आणि याचा वापर आता मी करतो. हे बघा, सो आता ह्याची काही गरज नाही आपल्याला, याचीही गरज नाही. ओके, सो मी इथपर्यंत आलोय. तर ह्या काही गोष्टी आहेत तर मी इथे लिहून घेतो. ठीक आहे, चालेल. हे बघा, सो दिस इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि आता कशा पद्धतीने बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये सबस्टिट्यूशन करत जायचं. सो फ्रॉम रो नंबर 3, बघा फ्रॉम R3 रो नंबर 3. सो रो 3 पासून आपण इक्वेशन कसं बनवणार, फ्रॉम रो 3 बघा 0 टाइम x प्लस 0 टाइम हे कोइफिशियंट आहेत y मायनस 12 टाइम z इक्वल टू कॉन्स्टंट -36.
-36. तर याच्यापासून झेडची व्हॅल्यू किती येते? झेड इक्वल टू -36 डिवायडेड बाय -12 म्हणजेच काय आलं? झेड इक्वल टू 3. तर ही आली झेडची व्हॅल्यू, झेड इक्वल टू 3. एकदा झेड इक्वल टू 3 भेटलं, देन वरती नाव फ्रॉम R2. चलो R2 पासून इक्वेशन कसं बनवणार आपण? 0 टाइम x मायनस 1 टाइम y आणि पुढे काय? प्लस 2 टाइम z इक्वल टू 4. व्हॅल्यू पुट करा. बघा -y झेडची व्हॅल्यू आता फाइंड आउट केली आपण 3 इक्वल टू 4. सो हे किती झाले? 3 2 6. 6 जर तिकडे गेला 4 - 6 म्हणजे -2. सो y ची व्हॅल्यू किती भेटली इथून? 2. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 1, फ्रॉम इक्वेशन 1 बोला, इक्वेशन 1 पासून कसं लिहिता येईल? x प्लस 2 टाइम y प्लस z इक्वल टू 8. आणि माझ्याकडे असणार आहे z आणि y च्या व्हॅल्यू पुट करतो मी. सो x, y ची व्हॅल्यू आहे 2 आणि z ची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू 8. सो फ्रॉम दिस व्हॉट इज x? हे बघा 2 2 4 अधिक 3 7 8 - 7 म्हणजेच काय? 1. तर हे अशा पद्धतीने बघा, बॅकवर्ड सबस्टिट्यूशन काय म्हणतात त्याला? आधी मी R3 चा वापर केला, त्याच्यापासून z काढला, मग मी त्या z ची व्हॅल्यू R2 मध्ये पुट करून y काढला, दोघं व्हॅल्यू मी R1 मध्ये पुट करून x काढला. सो बॅकवर्ड सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून मी या ठिकाणी सोल्युशन फाइंड आउट केलं. सो फायनली देअरफॉर द फायनल सोल्युशन किंवा द सोल्युशन ऑफ linear equation, given linear equation is बोलो काय आहे? x इक्वल टू x y z विच इज इक्वल टू 1 2 3. हे त्याचं फायनल सोल्युशन आहे. सो बघा एकदा पुन्हा लक्ष द्या, काय केलं राजांनो? पहिल्या स्टेपमध्ये आपण या ठिकाणी गिवन सिस्टीम लिहून टाकली, त्याच्यानंतर त्याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहिला, पुढे आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स प्रिपेअर केला आणि देन ऑगमेंटेड मॅट्रिक्स वरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आपण बनवला. एकदा का अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आला का बॅकवर्ड सबस्टिट्यूशन वापरा आणि सोल्युशन फाइंड आउट करा. आता हे आलेलं सोल्युशन हे आपलं खरंच बरोबर आहे किंवा नाही, तर याचा पडताळा कसा करायचा? तर बघा मित्रांनो, हे आहे आपल्याकडे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. याला मी कॉपी करून घेतो. आता याचा पडताळा करू आपण. हे बघा, म्हणजेच हे क्रॉस चेक करू आपण, याला आपण क्रॉस चेक करूया. ठीक आहे, तर कसं क्रॉस चेक करणार? आता तर तुमच्याकडे काय आहे? x इक्वल टू, हे बघा x इक्वल टू 1 y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 3. x इक्वल टू 1 y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 3. सो 1 बाय 1 एकमेका पुट करून बघा. हे बघा x इक्वल टू 1 जर पुट केला तर 1, y इक्वल टू 2 4 आणि z इक्वल टू 3. सो बघा ह्या तिघांची बेरीज करा, आन्सर किती येते? 8. सो पहिलं इक्वेशन सॅटिस्फाईड झालं. दुसरं 1 टाइम 2 म्हणजेच 2, 2 टाइम 3 म्हणजे 6, 3 टाइम 4 म्हणजेच काय? 12. या तिघांची बेरीज करा, बघा आन्सर किती येते? 12 आणि 6 18 2 20. तिसरं बघा 1 टाइम 4, 2 टाइम 3 आणि 3 टाइम, सो इट इज 6. तर 6 आणि 6 12 आणि 4 16. तर तिघाच्या तिघ इक्वेशन सायमल्टेनियसली सॅटिस्फाईड झाले. याचा अर्थ आपण कॅल्क्युलेट केलेलं सोल्युशन हे कसं आहे? बरोबर आहे, एक्झॅक्ट आहे, करेक्ट आहे. आलं लक्षात? जर आता हा जरा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन, कधी तुम्ही एखादी एक्झाम अशी दिली की ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारलंय आन्सर, तर खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्ही सरळ सरळ काय करायचं? ऑप्शन नंबर 1 उचलायचा आणि डायरेक्ट पुट करायचा. जो ऑप्शन तिघ इक्वेशन ह्या ठिकाणी सॅटिस्फाईड करेल तो ऑप्शन तुमचं सोल्युशन असणार. यास तुम्ही ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप एक्झाम मध्ये करू शकता. आलं लक्षात? सो आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिली मेथड जी आहे आपली टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन नोन ॲज अ गॉस इलिमिनेशन मेथड ही तुम्हाला समजली असेल. यात काही शंका असतील, डाऊट असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.